महाराष्ट्रामध्ये 17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये कुठला पक्ष किती जागा लढवणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय। याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी भाजपनं आपल्या मित्रपक्षांसाठी औदार्य दाखवल्याचं या जागा वाटपातून दिसून आलंय। 17 पैकी 14 ठिकाणी स्पष्ट बहुमत असतानाही भाजपनं 11 जागा लढवत 6 जागा मित्रपक्षांना सोडण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला 4 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा आल्या। अर्थात जागा वाटप ठरलं असलं तरी सुद्धा महायुती समोरची आव्हानं यापुढेही कायम असणार आहेत। आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। जूनमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांचं वाटप करण्यात महायुतीला यश आलेलं आहे। भाजप 11 जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती आहे, तर शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेला 4 आणि राष्ट्रवादीच्या वाटेला 2 जागा ज्या आहेत त्या देण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती आहे। अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्याआधीच त्या ठिकाणांच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठीची जी आहे ती सुरुवात केली आहे। अगोदर मुंबई आणि नंतर दिल्ली दरबारी पोहोचलेला महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला। 17 पैकी 7 जागांसाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेला अखेर 4 जागा पदरात पाडून घेण्यात यश आलंय, तर 3 जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केलेल्या राष्ट्रवादीला 2 जागांवर समाधान मानावं लागणार आहे। आता कुणाला कुठल्या जागा सुटल्या आहेत यावर एक नजर टाकूया। भाजपच्या वाट्याला सोलापूर, जळगाव, भंडारा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, सांगली, सातारा, नांदेड या जागा सुटल्या, तर शिवसेनेकडे ठाणे, नाशिक, परभणी आणि यवतमाळच्या जागा आहेत। राष्ट्रवादीला पुणे आणि रायगड या 2 जागांवर समाधान मानावं लागलं। रायगडच्या जागेसाठी भरत गोगावलेंनी आपल्या मुलासाठी फिल्डिंग लावली। याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी संख्याबळाचा दाखला दिला। राज्यातल्या 17 ठिकाणी असे वेगवेगळे संख्याबळ आहे। अशा वेळेला महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना एक सूत्र कुठलं तरी ठरलं जात असतं आणि त्या सूत्राच्या आधारितच जागा वाटप होत असतं। 19ला निवडणूक एकत्रित शिवसेना लढली, 19ला राष्ट्रवादी निवडणूक एकत्रित राष्ट्रवादी लढली। त्यावेळेला जे सूत्र ठरलं त्या सूत्रानुसार राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं जागा वाटप झालं आणि त्याच्यामुळे जे सूत्र ठरेल त्या पद्धतीने जागा वाटप होईल। शेवटी निर्णय ज्या वेळेला पक्षश्रेष्ठी घेतात, जो निर्णय होईल त्या निर्णयाचं पालन तिन्ही पक्षाचे सगळे सहकारी नक्की त्या ठिकाणी करतील। अनिकेत तटकरेंना विधान परिषदेची जागा आणि त्या बदल्यात शिवसेनेच्या भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद असं राजकीय साटलोट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती। मात्र सध्या तरी याविषयी मौन बाळगणंच तटकरेंनी पसंत केलं आहे। आज माझी या विषयावरती काही प्रतिक्रिया नाही। आता आमच्या सगळ्याचा अग्रक्रम राज्यातील 17 जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एक हाती महायुतीमध्ये जिंकायच्या या गोष्टीवरती आहे। तोही एक पालकमंत्री इथला असेल, जळगावचा असेल, हा एक प्रक्रियेचा भाग आहे। त्या संदर्भामध्ये सुद्धा हे तिन्ही नेते एकत्रितपणे बसून निर्णय घेतील। मी वारंवार गेल्या वर्षभरामध्ये स्पष्ट केलं की जे तिन्ही नेते निर्णय घेतील आम्हाला मान्य असेल। रायगडची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याची माहिती समोर आल्यानंतर अनिकेत तटकरे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना झाले। त्याचवेळी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेही रवाना झाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला। कोकणातील आमदार आणि नेत्यांची उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत सविस्तर बैठक पार पडली। या बैठकीला आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार निलेश राणे आणि विकास गोगावले देखील उपस्थित होते। उद्या अनिकेत तटकरे यांचा अर्ज भरण्यासाठी हे सगळे नेते हजर राहणार असले तरी त्या बदल्यात रायगडचं पालकमंत्रीपद गोगावलेंना मिळणार का याबाबत मात्र कुठलीही स्पष्टता नसल्यामुळे चर्चांना आता उधाण आलंय। त्यातच युती धर्म पाळण्याची सूचना देताना दुसरीकडे 4 तारखेपर्यंत अर्ज मागे न घेण्याच्या सूचनाही शिंदेंनी नेत्यांना दिल्याचं कळतंय। त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली आहे। एकीकडे गोगावलेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली असताना दुसरीकडे तटकरेंनीही शिंदेंच्या नेतृत्वाचं तोंड भरून कौतुक केलंय। तटकरेंची बॉडी लँग्वेज पाहता त्यांनी तहात बरंच काही जिंकून घेतल्याची चर्चा रंगली आहे। शिंदे साहेब एक दिलखुलास नेते आहेत। देवेंद्रजी सुद्धा त्यांना राजकारणातली महाराष्ट्राच्या खाचाखोचा माहिती आहेत, शिंदे साहेबांनाही माहिती आहेत। त्यामुळे तो संवाद उत्तम झाला आणि तो उत्तम त्यांनी राखला, त्याचा मला विशेष करून या ठिकाणी आभार मानायचे आहे। तर कोकणात सुरू असलेल्या अंतर्गत स्पर्धेवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं टीका केली आहे। मुळात आपल्याकडची जी सगळ्या विधान परिषदा किंवा हे जे काही चाललेलं आहे सगळी पदं ही फक्त भावाला पोराला देण्यासाठीचीच चाललेली सगळी योजना आहे।
ही सगळी म्हणजे भाऊ पुनर्वसन योजना, बहीण पुनर्वसन योजना, लाडका पुत्र पुनर्वसन योजना, अशा न्यायानेच या सगळ्या जागा जात आहेत. कारण महेंद्र दळवी जरी भांडत असले तरी ते पोरीसाठी भांडतायत, तटकरे भांडतायत तर ते अनिकेतसाठी भांडतायत. जो तो आपल्या पोराला आपल्या पोरीला सेट करण्याचा प्रयत्न करतोय, याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा कुठे विचार आहे? माझी जागा हे शिवसेनेला सुटणार हे नक्की झालं असलं तरी इथल्या भाजपा इच्छुकांच्या वक्तव्यामुळे एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष समन्वयक नितीन भुतळे यांनी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. शिवाय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही यासाठी सूचना आल्याचं त्यांनी सांगितल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. जरी मी उद्याला उमेदवारी अर्ज भरत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि मला अर्ज माघारी घेण्याचे निर्देश दिले, तर अर्ज माघारीसुद्धा घेण्याची माझी त्या ठिकाणी तयारी आहे. मी भारतीय जनता पार्टीच्या चौकटीत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे पार्टी जे निर्देश देईल त्या निर्देशाचं पालन करण्याची माझी भूमिका त्या ठिकाणी आहे. दरम्यान वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघात काँग्रेसच्या काही प्रतिनिधींना भाजपनं पर्यटन घडवल्याच्या आरोपाचा वडेट्टीवारांनी पुनरुच्चार केलाय. या लोकप्रतिनिधींबाबत रोष व्यक्त करताना वडेट्टीवारांना शब्दही कमी पडत होते. काही लोक भिकारी बनून गेले आणि काही लोकांनी पक्षाशी गद्दारी करून गेले. म्हणजे पक्षाच्या चिन्हावर निवडून यायचं आणि पक्षाच्या याच्यात 5-5 लाख रुपये घ्यायचे. मला वाटतं की हे पक्षविरोधी कारवाई आहे. हे शेण खाण्याच्या कमी नाही. म्हणजे आता यांना तर गाईचं शेण म्हणतो आम्ही, ते तर पवित्र आहेच, पण ते शेणापेक्षा डुकरा बिकराचं असलं तर अधिक पवित्र होतं. म्हणजे इतके घाणेरडे लोक, जोडे हात आणतील लोक यांना पक्षाच्या चिन्हावर येऊन पदं भोगणं आणि पक्षाशी बेईमानी करणं. तर यांना गावात आल्यावर अनेक ठिकाणी लोकांनी यांना जाब विचारायचं ठरवलं आहे. जागा वाटपाचा अवघड प्रश्न सोडवण्यात महायुतीला सध्या तरी यश आल्याचं दिसतंय. हा तिढा सुटला असला तरी प्रत्यक्षात स्थानिक इच्छुकांची नाराजी आणि बंडखोरी रोखण्यात महायुतीला किती यश येतं याकडे आता सर्वांच्या नजरा असणार आहेत. दुसरीकडे संख्याबळ नसल्यामुळे महायुतीतल्या संभाव्य बंडखोरीवर महाविकास आघाडी उमेदवारांच्या आशाही टिकून असणार आहे. बंडखोरी टाळण्यात महायुतीला किती यश येतं यावर निवडणुका एकतर्फी होणार की चुरशीच्या हे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.